राशनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आपल्या समोर आलेली आहे. सरकारी रेशन नियमांमध्ये बदल होणार आहेत. तांदूळ आणि गहू याचा नवा अनुपात जे आहे आपल्याला समोर येणार आहे. आज आलेल्या माध्यमांच्या माहितीनुसार अपडेट जे आहे, आज केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत गरीब कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या मासिक अन्नधान्याच्या राशन प्रमाणात मोठे बदल केले आहेत. बदलाचे स्वरूप नवीन अनुपात. पूर्वीचा अनुपात रॅशन जे आहे 1.4 म्हणजेच 1 किलो गहू आणि 4 किलो तांदूळ जे आहे आपल्या समोर येत होते. नंतर नवीन अनुपात आला 2.3 म्हणजे 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ जे आहे आपल्या समोर येत होते, जे की आपल्याला रॅशनच्या माध्यमातून भेटत होते. हा नवीन अनुपात डिसेंबर 2025 पासून लागू झाला असून जानेवारी 2026 पासून पुढील आदेशानुसार सुरुवात राहील. नवीन प्रमाणानुसार आता बघा, नवीन 2.3 प्रमाणात दोन्ही क्षेत्राच्या लाभार्थ्यांना फायदा मिळणार आहे, ज्याचं मासिक रॅशन खालील प्रमाणे असेल. बघा, पूर्वीचं आणि आत्ताचं मी तुम्हाला काही सांगतो. अंत्योदय परिवार ज्याच्याकडे जे आहे 35 किलोग्रामची एक विशिष्ट मासिक पातळी असते, जी 35 किलोग्राममध्ये त्यांना अंत्योदय परिवाराला भेटतात. त्यामध्ये 7 किलो गहू तर 28 किलो तांदूळ भेटणार आहेत. आणि आत्ताचे नवीन जे आहे 2.3च्या रेशोनुसार 14 किलो गहू 21 किलो तांदूळ भेटणार आहेत. म्हणजे 14 + 21 35 असा जे आहे नवीन रेशो समोर आलेला आहे. आणि पूर्वीचा रेशो 7 + 28 असा होता. प्राथमिक प्राप्त श्रेणीमध्ये जे आहे प्रति व्यक्ती 5 किलोग्राम एवढा आपल्याला तांदूळ गव्हाचा कोठा भेटणार आहे. त्यामध्ये 1 किलो गहू आणि 4 किलो तांदूळ पूर्वी होते. मात्र आता तसं नाही, तर आता 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ नव्याने लागू झाले. म्हणजेच राज्याला मिळालेल्या उपांटन सब अलोकेशन केंद्र सरकारने नवीन प्रणानुसार 2.3 एकूण 3,80,59,117 रुपये मॅट्रिक टन म्हणजेच खाद्यांना मंजूर केली आहेत. गहू जे आहे आपल्याला पाहायला भेटतं आणि तांदूळ सुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आता बघा, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र काही तासातच काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला पाहायला भेटल्या आहेत, ज्यामध्ये आपल्याला केंद्र सरकारकडून जे आहे आता मोठी अपडेट समोर येत आहे. आता बघा, हा दुसरा नियम आणि रॅशन कार्ड धारकांसाठी फार महत्त्वाचा नियम आपल्याला समोर आलेला आहे. ही म्हणजे माहिती, रॅशन कार्ड EKYC अनिवार्य आता झालेली आहे. आता प्रत्येक 5 वर्षांनी करावं लागणार अपडेट. सविस्तर माहिती जाणून घ्या. भारत सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम NFSA अंतर्गत कोट्यावधी पात्र नागरिकांना अन्न सुरक्षा प्रदान करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रॅशन कार्ड हा केवळ स्वस्त किंवा मोफत रॅशन मिळवण्यासाठीचा आधार नसून तो एक महत्त्वाचा ओळख पुरावा देखील आहे. मात्र सरकारने आता या योजनेचा लाभ फक्त खऱ्या आणि योग्य लाभार्थ्यांना मिळावा हे सुनिश्चित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर रॅशन कार्डची EKYC प्रक्रिया सुद्धा होणार आहे आणि ती अनिवार्य असणार आहे. सर्वात मोठा नियम जर कोणता असेल तर दर 5 वर्षांनी EKYC करणे. म्हणजेच काय, तर मागील काळात अनेक लाभार्थ्यांनी EKYC 2013 मध्ये केली होती. त्यामुळे आता ही प्रक्रिया पुन्हा अपडेट करण्याची वेळ आली आहे. या प्रक्रियेमुळे योजनेतून बोगस किंवा पात्र फेक जे काही गोष्ट लोक असतील, ज्या लोकांनी रॅशन कार्डसाठी जे आहे खोट्या प्रमाणात अप्लाय करून जे आहे फायदा घेत असतील, त्यांच्यावर आळा बसण्यासाठी सरकारने EKYC ची प्रक्रिया केली आहे. यामध्ये चांगली बातमी अशी आहे की EKYC ची प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे आणि लाभार्थ्यांना त्याच्या घरी बसून सुद्धा पूर्णपणे ऑनलाईन EKYC करता येते. जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचा वापर करून EKYC करायचे असेल तर खालील टप्प्यात तुम्ही EKYC करू शकता. ॲप इन्स्टॉल करू शकता. मेरा EKYC, आधार फेस RD दोन्ही ॲप्स इन्स्टॉल करू शकता. हे मेरा EKYC, आधार फेस RD हे 2 ॲप आहेत. या 2 ॲपचा वापर करून चेहऱ्याची पडताळणी आणि फेस ऑथेंटिकेशन करू शकता. ही माहिती तुम्हाला जे आहे यूट्यूबला व्यवस्थितपणे सुद्धा दिलेली आहे. माहिती प्रविष्ट करण्यासाठी मेरा EKYC ॲप उघडा आणि वर्तमान स्थान लोकेशन अचूकपणे टाका. आधार पडताळणी करा, म्हणजे तुमचा आधार क्रमांक टाका. त्यावर जो OTP येईल तो OTP त्यावर टाकला पाहिजे, जेणेकरून तुमचा आधार नंबर मॅच होईल. आणि या आधार नंबर मॅच झाल्यानंतर मात्र थर्ड स्टेप आहे माहिती तपासा. पडताळणी झालेल्या तुमच्या आधार कार्डशी जोडलेली सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल ती तपासा. चेहरा स्कॅन करा. चौथी गोष्ट म्हणजे
चेहरा आता फेस ई-के-वाय-सीचा पर्याय निवडताच तुमच्या फोनचा कॅमेरा आपोआप सुरू होईल. तुम्हाला तुमचा चेहरा कॅमेरासमोर स्थिर ठेवून चेहऱ्याचा फोटो, फेस फोटो जे आहे कॅप्चर करायचा आहे. सदर फोटो यशस्वीरित्या कॅप्चर झाल्यावर सबमिट बटन दाबायचं आहे. इतके सोपे टप्पे पूर्ण केल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल. ई-के-वाय-सी यशस्वी झाली की नाही हे कसं तपासायचं, तर यासाठी जर तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केली असेल तर स्टेटसवर जायचं. स्टेटसवर जाऊन तपासायला तिथं क्लिक करायचं, ॲप उघडायचं, मेरा ई-के-वाय-सी उघडा, डेटा भरा, तुमचे स्थान, लोकेशन, आधार क्रमांक, कॅपचा OTP भरून प्रविष्ट करा. यानंतर मात्र माहिती उघडल्यानंतर स्क्रीनवर तुमचा ई-के-वाय-सी स्टेटस दिसेल. जर स्टेटसमध्ये वाय असे लिहिलेले असेल तर तुमची ई-के-वाय-सी यशस्वीपणे जे आहे सबमिट झाली आणि सक्सेस झाली. जर स्टेटसमध्ये एन असे दिसेल तर याचा अर्थ ई-के-वाय-सी अजूनपणे अपूर्ण झालेली नाही आहे, म्हणजे पूर्ण झालेली नाही, अपूर्ण राहिली असं याचा अर्थ होतो. तर रॅशन कार्ड संदर्भातील हे 2 अपडेट जे आहेत समोर आपल्याला आलेले आहेत नव्या वर्षाचे, जेणेकरून एकतर आपण पाहिले की रॅशन कार्डमध्ये काही जे चेंजेस झालेले आहेत गव्हात आणि तांदळात ते अशा पद्धतीने आपल्याला भेटणार आहेत. आणि यासोबतच आपल्याला दुसरा प्रयत्न म्हणजे दुसरे चेंजेस म्हणजे यासोबतच आपल्याला ई-के-वाय-सी जर केली नसेल तर ई-के-वाय-सी करून आपल्याला रॅशन कार्डचा मार्ग मोकळा करायचा आहे, जेणेकरून सर्व रॅशन कार्ड धारकांना करोडो रॅशन धारकांना जे आहे सरकारला सहमती द्यायची आहे, सरकारला मदत करायची आहे. 24-25 करोड रॅशन कार्ड धारक जे आहेत भारतामध्ये आहेत, त्यांनी प्रत्येकाने ई-के-वाय-सीची प्रक्रिया सुलभ करायची आहे, जेणेकरून सरकारला जे आहे खोट्या रॅशन कार्ड धारकांना बाजूला काढता येईल. तर रॅशन कार्डसाठीचे हे काही नियम हे आपल्याला समोर आलेले आहेत, जे की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत सांगितले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा. अशाच छोट्या छोट्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन कार्डामध्ये, नवीन माहितीमध्ये, नवीन गोष्टीमध्ये, नवीन योजनेमध्ये परत एकदा भेटू लवकरच.